हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आता हा काही संघर्षाची स्टोरी पार्ट वगैरे नाहीये, पण जस्ट मी ना माझ्या व्हिडिओजमध्ये टाकताना ना असं मेन्शन करेल नेम की संघर्षाची स्टोरी वगैरे असं काहीतरी मेन्शन करेल. कारण की जेव्हा मी पार्ट 20 टाकलेला ना, तर त्याच्यामध्ये ना मला सगळ्या आपल्या फ्रेंड्स म्हणजे आपले जे फॅमिली मेंबर आहेत आपले यूट्यूबचे, तर म्हणजे मी असं बोललेली त्याच्यामध्ये की आता मी याच्यानंतर काय पार्ट वगैरे टाकणार नाही. तर सगळे मला बोलले, "असं नको करू दीदी, प्लीज टाक, आम्हाला आवडते तुझी स्टोरी ऐकायला" वगैरे असं तसं ना. तर त्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे मी काय माझी स्टोरी सांगितली होती त्याच्यामध्ये आपले असे फॅमिली मेंबरमध्ये भरपूर मेंबरचे काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत किंवा कोणी माझ्यासारख्या सिच्युएशनमधून जातंय, सगळ्या गोष्टी आहे किंवा कोणाचा डायव्होर्स चालू आहे. तर त्याच्यामध्ये 1-2 ताईंनी मला विचारलेलं, की "ताई, माझं पण सेम तुमच्यासारखंच आहे. माझं पण बेबी आहे. ते माझे मिस्टर मला मागतायत. 2-3 वर्ष झाले डिव्होर्स देत नाही." पण मला असं वाटतं, की ना आता कोर्टाच्या एक नियमानुसार ना, जर तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून 3 वर्षापेक्षा जास्त जर विभक्त राहत असाल, तर जो डायव्होर्स आहे, जर तुम्ही अपील केलं असेल, तर मे बी तो ऑटोमॅटिक होऊन जातो. म्हणजे तुम्ही 3 वर्षापेक्षा जास्त तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहत नाहीये म्हणून. किंवा जर तुमचं बेबी वगैरे असेल, ते मागत असतील. आता माझ्या वेळेस तर अशी काही केस झालेली, की म्हणजे माझ्या समोरच्या पार्टीने ना मला डायरेक्टली असं बोललेलं, की अगोदरपर्यंत तर असं चाललं होतं, की बाळ मला पाहिजे, पाहिजे म्हणून माझे 2-3 वर्ष असेच रखडले गेले. त्याच्यानंतर मग असं काय माहिती अचानक नंतर असं बोलले, की मी कोर्टात येतो, यायला स्टार्ट करतो किंवा त्यांना नोटिसा वगैरे गेल्या असतील तिकडनं, तर त्यांनी कोर्टात यायला स्टार्ट केलं. मग जेव्हा बाळाचा प्रश्न आला किंवा बाळासाठी पण तिथं विचारलं जातं, त्यांची पण वकील विचारतात, आपले पण वकील विचारतात. पण माझं पहिल्यापासून काय पॉइंट होता, मी काय पण करेल किंवा मला डायव्होर्स नको पण मी बाळाला देणार नाही. मग फक्त डायव्होर्स घ्यायचा असेल आणि बाळाला त्यांना द्यायचं असेल, तर मला डायव्होर्स नाही घेतला तरी पण चालेल आणि बाळ माझ्याकडे राहून डायव्होर्स घ्यायला मिळाला तर मी घेईल. माझं ते क्लिअर होतं. नंतर ना मग मी पोटगीसाठी विचारलेलं, की बाळासाठी तुम्ही ठीक आहे माझ्यासाठी खर्च पाणी देऊ नका, पण बाळासाठी द्या. तर त्यांनी तेव्हा पण असं ऑब्जेक्शन घेतलं, की "नाही मग तुलाच खर्च द्यायचा तर बाळा आमच्याकडे दे. आम्ही बाळाचा खर्च करतो." मग तिथं पण मी म्हटलं, "जाऊ दे, बाळाला खर्च नका देऊ. माझा तर काही विषय नाही. मी बाळाला माझ्याकडेच ठेवेल. मला काहीच नको. तुमचा ₹1 पण नको, काहीच नको." मग तिथं ते रेडी झाले. मग त्यांच्या पण वकिलाने विचारलं, तर त्यावेळेस त्या व्यक्तीचा म्हणजे समोरच्या पार्टीचा फक्त एकच प्रश्न होता, म्हणजे एकच उत्तर होतं, "ती म्हणल तसं, ती म्हणल तसं, ती म्हणल तसं." म्हणजे ते वाक्य ना माझ्या खूप लक्षात आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर त्यामुळे मी म्हणल तसं. मग माझं म्हणणं काय होतं, बाळ मला पाहिजे आणि मला डिव्होर्स पाहिजे. मला बाकी काहीच नको. तर बस एवढं क्लिअरमध्ये आम्ही डिव्होर्स घेतलेला. त्याच्यामुळे ज्या सगळ्या आपल्या महिला मंडळी आहेत, त्यांनी मला विचारलं होतं, की तुम्ही बाळाच्या वेळेस कसं काय वगैरे केलं? तर हे क्लिअरली होतं. मला त्याच्यासाठी खूप झटत वगैरे बसायला नाही लागलं. लास्ट मोमेंटला बरं का. अगोदर मी खूप केलं सगळं. नंतरच्या मोमेंटला मला काहीच नाही प्रॉब्लेम आला. नंतर त्यांनी मला डायरेक्टली साईन देऊन टाकली. अ, मला काही बोलले पण नाही, मला वाईट पण बोलले नाही. मला चांगलं आम्ही कोऑर्डिनेटमध्येच नव्हतो ना. आम्ही जे काही कोऑर्डिनेट करायचो तो वकिला थ्रू करायचो. म्हणजे समोरच असायचो आम्ही, पण आम्ही काही बोलत नव्हतो एकमेकांशी अजिबात. फक्त लास्ट मोमेंट त्यांनी एकच हे घेतलेलं, ठीक आहे बाळाला तर काय आमच्याकडे देणार नाहीये ना, तर आम्हाला बाळाला एकदा भेटायचंय कोर्टामध्ये. तर मग आमचं सगळं साईन वगैरे लास्टला झाल्यावरती मी बाळाला कोर्टामध्ये घेऊन आलेली. म्हणजे मी आणि माझी बहीण म्हणजे प्रतीक्षा लास्टच्या 2 तारखांना मी आणि प्रतीक्षाला सोबत घेऊन गेलेली, की बाबा हा लास्ट आहे, फायनल आहे. तर माझ्यासोबत कोणीतरी असा चला वगैरे म्हणून मग ते लोकं माझ्यासोबत आले होते. तर मग प्रिन्स बाहेरच होता कोर्टाच्या, त्याला काही कोर्टामध्ये आणलं नव्हतं. मग जेव्हा साईन वगैरे झाली निघायच्या टायमाला, ते बोलले बाळाला भेटायचं. त्यावेळेस ते लोकं बाळाला भेटण्यासाठी आलेले. तर जेव्हा बाळ आलं म्हणजे प्रिन्स आला ना, तर ते प्रिन्स असा लांब उभा होता. ते असे लांब उभे होते. मी म्हणजे आम्ही वकील वगैरे आम्ही सगळे त्यांचे वकील, आमचे वकील, मी, प्रतीक्षा आणि समोरच्या पार्टीचे लोकं. तसं सगळे आम्ही असे उभे होतो आणि प्रिन्स आला समोरनं आणि ते बोलत होते, "प्रिन्स इकडे, प्रिन्स इकडे" आणि प्रिन्स अजिबात त्यांच्याकडे जात नव्हता. तुम्ही म्हणाल मी प्रिन्सला सांगितलं होतं. मी काय प्रिन्सला सांगितलं-बिंगितलेलं नव्हतं तेव्हा सुद्धा. उलटं मी त्याला हे सांगून घेऊन गेलेली, की "बाळा आता तुला तुझ्या पप्पांना भेटायचंय." आता त्याला नाही थोड्या-थोड्या गोष्टी ना अगोदरपासून कळायला म्हणजे असं कळालं होतं, की पोलीस केस काय असते किंवा पोलीस स्टेशन काय असतं, मग कोर्ट वगैरे. कारण की मी जेव्हा दर महिन्याच्या तारखेला किंवा एका महिन्यात कधी-कधी 2 तारखा असायच्या साईन वगैरे करायला, तर मी जायची ना, तर मी त्याला सांगून द्यायचे, "बाळा माझं आज वीकली ऑफ आहे, मला कोर्टात जायचंय." मग मग तू कोर्टात का जाते? मग मी त्याला असं नॉर्मली सांगायची, की असं-असं आहे, असं-असं झालंय, तुला तर माहिती मग मी त्याच्यासाठी जातीये. तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या होत्या. मग मी त्याला सांगितलं होतं, "तुला आज तुझ्या आतू भेटायला येणार आहे, मामा भेटायला येणार आहे, त्याच्यानंतर तुझे पप्पा पण भेटायला येणार आहे. तुला त्यांच्याशी भेटायचंय, त्यांना बोलायचंय." तर तू मला हां बोललेला आधी बरं का. आणि जेव्हा ते सगळे लोकं आले ना समोर, हा डायरेक्ट
समोरच आहे ना कोणाच्या, डायरेक्ट असं मागे, 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 मागे लपायचा. मग आता ह्या लोकांना काय वाटणार आहे, मीच शिकवून आणलंय सगळं. भले त्यावेळेस म्हणजे श्री स्वामी समर्थांची शपथ मी काही शिकवलेलं नव्हतं त्याला किंवा मी काहीच असं सांगितलं पण नव्हतं. उलटं मी सगळं पॉझिटिव्हलीच त्याला घेऊन तिथं गेली होती, की जाऊ दे लास्ट आहे. आमच्याकडे खूप म्हणजे माझं ना असं हृदय खूप सॉफ्ट आहे. मी असं ना कोणाला खूप हार्ड स्टेजपर्यंत जाऊन मी कोणाशीच नाही वागू शकत. म्हणजे जेव्हा ते लास्टला त्याच्या आधीच्या डेटला जेव्हा त्यांचं बोलणं झालं, की "बाळाला एकदा भेटायचंय." तर मग बाकीचे तर नको, नको म्हणत होते. पण मी सगळ्यांना म्हटलं, "जाऊ दे मरू दे. लास्टला भेटायचं म्हणताय ना, जाऊ दे. आपण ते त्यांच्यासारखं जर आपण वागलो, तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे?" आणि इतकं निष्ठुर काळजाचे तर आपण नाहीये. मला तर म्हणजे मला आज जरी त्या व्यक्तीचा कॉल आला ना निम्म्या रात्रीला, तरी की बाबा एवढ्या निम्म्या रात्री कॉल केलाय, काही प्रॉब्लेम तर नाही ना झालेला. म्हणजे माणुसकीच्या नात्याने मी ती सुद्धा गोष्ट पार पाडते. म्हणजे मी इतकं नाही रुडली कोणाशीच नाही वागू शकत. मला ते पॉसिबल पण नाही कधीच कोणाशी. माझं कितीही दुश्मन समोर असेल आणि तो जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये असेल, तर निदान माझ्याकडून जी हेल्प होईल ना, मी ती नक्कीच करायला पुढे सावरेल. म्हणजे माझं तरी ते नेचर आहे. तर त्यावेळेला ना प्रिन्स त्यांच्याकडे अजिबात गेलाच नाही. त्यांच्याशी बोलला पण नाही आणि त्या लोकांना तर असंच वाटलं असणार आहे, की मीच त्याला शिकवलंय. पण जाऊ दे मला माहिती आहे काय आहे आणि मी आज तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करते. मी त्यांना पण 1000 वेळा सांगून झाले, की मी असं कधीच काही केलेलं नव्हतं. त्याच्यानंतर मग एकदा दोनदा काहीतरी असे सिनारिओ झाले, की त्या गोष्टींमुळे मग मी प्रिन्सला त्यांच्यापासून जरा लांब करण्याचा प्रयत्न केला. कारण की जेव्हा कोर्टामध्ये जी गोष्ट झाली होती, की प्रिन्ससाठी ते खर्च देणार नाही. मग प्रिन्ससाठी ते खर्च देणार नाही, तर मग मी प्रिन्सला का त्यांच्याशी बोलून द्यायचं? मग मी असा एक विचार केला. म्हणजे मी खूप दिवस घेतले तो विचार करायला प्रत्येक गोष्टीसाठी. मी असं कुठलंच नाही, की आज गोष्ट झाली आणि उद्या विचार केला आणि परवा ती गोष्टीचं सोल्युशन काढलं. असं मी कधीच केलं नाही. मी प्रत्येक गोष्टीचा डीपली जाऊन विचार करायची आणि मग त्याचं कुठं काही सोल्युशन निघतंय का त्या गोष्टी बघायची. तर ज्या पण लेडीजने मला असे मेसेज केले होते, तर माझं ना खरं तर असं खूप नॉर्मली झालेलं सगळं. म्हणजे मी ती गोष्ट खूप नॉर्मली करून घेतलेली. त्याच्यामुळे मी असं जास्त गुंतागुंतीच्या गोष्टी ठेवल्या नव्हत्या. तर मी तुम्हाला सांगितलेलं त्याचं रिझन सुद्धा. कारण की मी जगल ना, तर मला सगळ्या गोष्टी अचीव्ह करता येणार आहे. कदाचित त्या व्यक्तीने मला देऊन दिलेच किती असते? ₹5,00,000. एक सांगते, मला नाही वाटत 5,00,000 दिले असते. एखादा 1.5-2 लाख रुपये दिले असते. त्या 1.5-2 लाखाचं मी तरी काय केलं असतं? किंवा तो पैसे देताना त्यांनी मला जो तळतळाट दिला असता, काही हिने आली, हिने असं केलं, तसं केलं, आमचे पैसे घेतले, वगैरे, वगैरे, वगैरे. मी म्हटलं नको, तो तळतळाटाचा पैसा मला नकोच आहे. मी जे कमवते ते कशापेक्षा कमी नाहीये. आणि राहिली प्रिन्सची गोष्ट, तर प्रिन्ससाठीच मी हा विचार केलेला, की ठीक आहे, बाप म्हणून त्याला त्याचं कर्तव्य जरी करायचं नसेल, ठीक आहे बघा, बाप म्हणून त्याचा जीव आजही असेल त्याच्यामध्ये, मी काय त्याला नाही म्हणू शकत नाही. शेवटी मी कोणाच्या मनात घुसून नाही बघणार आहे, त्याचा किती जीव आहे, किती जीव नाहीये. पण आई म्हणून माझं कर्तव्य कुठं कमी नको पडायला किंवा मी त्याच्यातून मागे नाही हटणार कधीच. म्हणजे तो मोठा पण झाला. इव्हन उद्या गोष्ट अशा झाल्या, की प्रिन्स मोठा झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळेजण ज्याचे त्याचे सेटल झाले. उद्या प्रिन्सला असं वाटलं, की नाही मला मम्माकडे नाही राहायचंय, मला पप्पांकडे जायचंय, की तिकडच्या समोरच्या पार्टीकडे जायचंय. तर मी नाही त्याला थांबवू शकत. की नाही मी तुला सांभाळलंय, मी तुझ्यासाठी एवढं केलंय, मी तुझ्यासाठी तेवढं केलंय, मग तू इथेच राहिलं पाहिजे. मी नाही ह्या गोष्टी कारण की मोठं झाल्याच्या नंतर ना तो त्याचा कॉल असणार आहे. त्याला माझ्या सगळ्या गोष्टींची किती जाण आहे, किती जाण नाही. मग त्यांनी समोरच्या व्यक्तीकडे जायला पाहिजे का? समोरच्या व्यक्तीने आत्तापर्यंत त्याच्यासाठी काय केलंय? किंवा मग मोठं होऊन असं होऊ शकतं, की ते लोकं त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतील, त्याच्याशी कोऑर्डिनेट करतील. मग गोष्टी दुसरीकडे पण जाऊ शकतात. पण मी त्याचा प्रत्येक डिसिजनचा रिस्पेक्ट करेल. मी आजही सांगते, मी उद्या पण सांगेल. कारण की प्रत्येक वागणाऱ्या व्यक्ती आपल्याच मनाप्रमाणे नेहमी वागणार आहे असं नाही. मी फक्त एकच गोष्ट करू शकते, माझं आईचं कर्तव्य पार पाडू शकते. त्याच्यापेक्षा मी बाकीचं काहीच नाही करू शकत. तर त्याच्यामुळे माझ्या अशा सगळ्या गोष्टी ना थोड्या इझी आणि सो-सोमध्येच केल्या होत्या. त्याचं पण रिझन मी तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये सांगितलं. तर असंच होतं सगळं. तर अजून पण कोणाला काही क्वेशन असेल, तर हां, मी काल असं पण बोलली होती लाईव्हला, की माझ्यासोबत एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो आणि हां, ही गोष्ट खरी आहे. माझ्यासोबत प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कारण की ह्या व्हिडिओच्या नादामध्ये ना, मी तर काही समोरच्या व्यक्तीला ना खरंच तुम्हाला काय वाटतं मला खरंच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला असं वाटतं का मी त्या व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय किंवा त्या व्यक्तीला कुठे त्या त्या व्यक्तीचं नाव घेतलंय, त्या व्यक्तीच्या गावाचं नाव घेतलंय, त्या व्यक्तीचं फोटो रिव्हील केलाय. कुठेच काही मी केलेलं नाही माझ्याकडून. पण तरी त्या लोकांना आता बघा त्यांचं असं म्हणणं आहे, की ज्या लोकांना माहिती आहे सपोज त्यांच्या नातेवाईकांमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये. आता ऑब्व्हियसली मी माझ्या नातेवाईकांना तर सांगितलेलंच आहे ना मी का डिव्होर्स घेतलेला आहे.
आणि जर त्यांच्या नातेवाईक समोरच्या पार्टीच्या नातेवाईकांची गोष्ट असेल, आता मला नाही माहिती त्यांना आता दिवस तर झाले आम्ही सोबत राहत नाही एवढ्या वर्षापासून म्हटलं त्या लोकांना पण माहीत असेल. तर मग मॅटर हा होत असेल मे बी, की त्यांनी काय रिझन सांगितलंय समोर. पण माझ्याकडून मी पर्सनली कोणाला हे करण्याचा तर प्रयत्न माझ्या अजिबात नाहीये, की त्यांचं बदनाम व्हावं, त्यांना बदनाम करावं. अशा भरपूर गोष्टी दुनियेमध्ये चालतात, की आता सपोज आपण क्राईम पेट्रोल बघतो. त्याच्यामध्ये तर किती लोकं आहे म्हणजे क्राईम पेट्रोलमध्ये, की ह्या-ह्या गावची गोष्ट आहे, त्यामध्ये हे पात्र होते, मग गोष्ट अशी-अशी झाली वगैरे. मग सगळ्या गोष्टी झाल्या. मग काय ते लगेच केस करतात का जाऊन? नाही ना. किंवा मला नाही वाटत असं काही गोष्टी असू शकतात किंवा उद्या जाऊन कदाचित माझ्यासोबत एखादी गोष्ट अशी झाली, की मी तर काही ह्या व्यक्तीचं स्पेसिफिकली गोष्टी घेऊन मी काही सांगायला सुरुवात केली नाही. मी माझा लहानपणापासूनचा संघर्ष स्टार्ट केलाय आणि सांगण्याचं तात्पर्य हेच होतं माझं, की मला शेवटच्या मोमेंटपर्यंत म्हणजे आत्ता जी माझं आपण याला शेवट म्हणूयात किंवा हा माझा जो काही चालू आहे पार्ट, आत्ताच्या मोमेंटपर्यंत मला कशाप्रकारे संघर्ष करायला लागला. मला सांगण्याचा हेतू हेच होता. आता भरपूर मला लोकं कमेंट करतात, की "सेम ताई माझी पण सिच्युएशन तीच होती, पण आता चांगले दिवस आले." काही म्हणतात, "नाही माझी अजूनही सिच्युएशन तीच आहे, पण ह्या गोष्टीतून बाहेर पडता येत नाहीये." काही मला आपल्या लेडीज सांगताय, की "माझ्या मुलीचे पण सेम तुझ्यासारखेच दिवस आहे." पण मी तर प्रत्येकाला ना हेच सजेस्ट करेन बघा, आपलं लेकरू असेल किंवा आपण स्वतः त्याच्यामध्ये असू, ह्या प्रॉब्लेमला म्हणजे आपण ज्या दुःखातून चाललो हे कोणालाच कळत नसतं. ज्याने काढलंय त्यालाच कळत असतं किंवा जो चाललाय त्यालाच कळत असतं. आणि मला तर मी जो डिसिजन घेतला म्हणजे मी डिव्होर्स घेण्याचा असेल किंवा मी सेपरेट राहण्याचा असेल किंवा मी बाळ माझ्याकडे ठेवण्याचं असेल, मी माझ्या सगळ्या डिसिजनचा खूप रिस्पेक्ट करते. कारण की जे मी दिवस भोगलेत ना त्याच्यामधून मी आत्ता जे दिवस जगते ना ते खूप बेटर आहे, खूप छान आहे. आणि जर तेव्हा मी मेलीच असते, तर काय रडणारे 4 दिवस रडले असते, नंतर ज्याच्या त्याच्या दुनियेत सुखी झाले असते. कोणाला काही घेणं-देणं नसतं पडलं. किंवा मी त्यावेळेस किती मार खात होते, काय गोष्टींतून जात होते. त्या गोष्टींचा मी आता त्या गोष्टींतून बाहेर आहे आणि मी खूप सुखी जीवन जगते. हे कशापेक्षाच कमी नाहीये. मी ह्या गोष्टीचा रिस्पेक्ट करते किंवा मी हा डिसिजन खूप चांगला घेतलाय. मी ह्या गोष्टीचा रिस्पेक्ट करते किंवा त्याच्यावरती मला चांगलं वाटतं. नाही यार, मी पण कॅपेबल आहे. मी पण प्रत्येक गोष्टीसाठी अजूनही मी असं नाही म्हणणार तुम्ही लगेच सगळं सोडून द्या आणि हे करा. पण स्वतःची काळजी घ्या. कारण तुम्हीच तुमची काळजी ना आपली आई पण आपली काळजी घेणार आहे, त्यांना फक्त वाईट वाटणार आहे. ना आपला बाप पण आपली काळजी करणार, त्यांना फक्त वाईट वाटणार आहे. ना मुलं पण काळजी करणार आहे. मला पण एक मुलगा आहे, मला माहिती आहे. आज तो माझ्या कुठल्या गोष्टी फील करू शकतो, कुठल्या गोष्टी फील करू शकत नाही. पण शेवटी ओव्हरऑल जी काही बाकीची काळजी घ्यायची, मी आजारी असेल, मला त्या आजारपणात पण उठायला लागतं का? माझ्या बाळाला कोण जेवायला देईल? मला करायला लागतात सगळ्या गोष्टी. पण त्यावेळेला ज्या गोष्टीतून जात असते, त्या आजारपणातून जात असते, तिथं मला माझी स्वतःची काळजी घ्यायची असते. तिथं मला माझंच करणं असतं आणि इव्हन त्या गोष्टींमध्ये मी काळजी नाही घेतली, तर त्याचा इम्पॅक्ट मला पुढे जाऊन होणार आहे. तर मी सगळ्या लेडीजला तेच सांगेल, तुम्ही त्या सिच्युएशनमधून जात असाल, तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि पुढे जाऊन तुम्ही काही करू शकत असाल, तुमच्याकडे काही त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉइंट असतील, तुम्ही खरंच इथे बरोबर असाल, तुमच्या मागे ठीक आहे, माझ्या मागे कोणीच साथ द्यायला नव्हतं, पण जर तुमच्या मागे एक तरी कोणीतरी व्यक्ती, आई असू दे, भाऊ असू दे, वडील असू दे, बहीण असू दे, कोणीही असू दे, निदान तुम्ही 4-6 महिने सेट होईपर्यंत जर तुम्हाला कोणाचा आधार भेटत असेल, तरच तुम्ही या सगळ्या गोष्टींतून बाहेर या. किंवा कदाचित कधी-कधी एखादी गोष्ट अशी असते, की ह्या गोष्टींतून पण असं पण नसतं, पण ह्या गोष्टींतून बाहेर पडायचं असतं, तर तेव्हा तुम्ही स्वतःचं मन खंबीर करा. आणि मी प्रत्येकाला म्हणजे तुम्ही ह्यातून प्रेरणा घ्या. म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टी घ्या. वाईट नका घेऊ, ठीक आहे, मी नवऱ्याला सोडली ही वाईट गोष्ट आहे. मला पण माहिती आहे. असं नकोच करायला होतं. पण गोष्टी चांगल्या होत असणार किंवा होणार असतील, तरच तुम्ही त्या गोष्टीमध्ये अडकून राहा. ठीक आहे, प्रत्येकाचा 1-2 दिवसाचा, 4 दिवसाचा, एखाद्या वर्षाचा वाईट फेज असतो. पण जर प्रत्येक दिवस तोच तसाच आणि आयुष्य मरेपर्यंत तसं घालायचं असेल, तर ह्या गोष्टीचा काहीच उपयोग नाहीये. तर ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच बास. अ, अजून काय असेल कोणाचे काही क्वेशन्स तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा पण व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण संघर्षाचं तर काही नाही, हा संघर्षच आहे सगळा. पण ठीक आहे, जे मागे पॉइंट सगळं बोलता-बोलता काही छोटे-मोठे पॉइंट मागे विसरलेले आहेत किंवा आपल्या काही कुणाला वाटतात त्या क्वेशनची मी आन्सर नक्की देऊ शकते. तर चलो बाय-बाय.